घरकाम करून मी खूप थकून गेले होते. खोलीत जाऊन आराम करायचा विचार केला. त्याच वेळी माझा मुलगा आला आणि म्हणाला, "चला आई, तुम्ही आरामात बसा. मी तुम्हाला काही हलक्या व्यायामाच्या मुद्रा सांगतो, ज्यामुळे तुमच्या कंबरेचं दुखणं बरे होईल." मी त्याला नकार देत म्हणाले, "नाही बाबा, राहू दे. मी स्वतः बघेन." मुलगा म्हणाला, "आई, काही हलक्या स्ट्रेचिंग केल्याने तुम्हाला लवकर आराम मिळेल. मी सांगतो कसं करायचं." असं म्हणून तो खुर्चीतून उठून माझ्याजवळ आला आणि मला आरामात बसण्यास मदत केली. "आई, आता सांगा कुठे जास्त दुखतंय?" मुलाची सहानुभूती आणि काळजी पाहून मी त्याला नकार देऊ शकले नाही. खरं तर दुखण्याचा बहाणा करून मी त्याच्याशी थोडं बोलू इच्छित होते. त्याला जाणवू इच्छित होते. मी न लाजता सरळ बसले आणि माझी कुर्ती थोडी व्यवस्थित केली आणि म्हणाले, "इथे थोडं दुखतंय." मुलाने हळूच आपल्या बोटांनी ती जागा स्पर्श केली आणि म्हणाला, "ठीक आहे. आता हळूहळू आपली मानगोल फिरवा." तो मला हलक्या-फुलक्या व्यायाम सांगू लागला. जसजसे मी चुकून त्याचा हात माझ्या खांद्यावर लागला, मला एक वेगळंसं वाटलं. मुलगा हळूहळू मला वेगवेगळ्या स्ट्रेचिंग पोजेस सांगू लागला आणि त्याचे हात स्पर्श करणं मला थोडं अजीब वाटू लागलं. जेव्हा जेव्हा तो मला आधार देण्यासाठी थोडा जवळ येत असे, पण मी स्वतःला आटोक्यात ठेवलं आणि हृदय थोडं वेगाने धडधडू लागतं. मुलगा विचारला, "आई, आता थोडा आराम वाटतोय का?" मी त्या क्षणी थोडी गोंधळले होते. अनवधानाने उत्तर दिले, "होय, थोडंसं." आता हळूहळू आपली कंबर पुढे वाकवा. जरी हे फक्त व्यायाम होते, तरी मुलाचे जवळ येणं मला थोडं वेगळंच वाटत होतं. "आई, जर तुम्ही थोडं आणखी पुढे वाकू शकलात तर चांगलं." मुलगा म्हणाला. त्यावर मी थोडी संकोचले, पण तरीही मी तसं करण्याचा प्रयत्न केला. मुलगा पुन्हा म्हणाला, "आई, तुम्हाला कसं वाटतंय?" मुलाच्या या काळजीने माझे गाल हळूच लाल झाले. पण मी सरळ बसले होते, म्हणून तो मला पाहू शकला नाही आणि त्याच्या बोलण्यात फक्त सहानुभूती दिसत आहे. मुलाने आणखी थोडी वेळ व्यायाम करवले आणि जेव्हा मी म्हणाले की आता ठीक आहे, तो शांतपणे उठून दुसऱ्या खोलीत गेला. मला आज एक वेगळंच वाटत होतं. बऱ्याच काळानंतर कोणी मला अशा प्रकारे लक्ष दिलं होतं, ज्यात सहानुभूती आणि एक आपलेपणा लपलेला होता. मुलाबद्दल विचार करत करत कधी झोपेत गेले ते मला कळलेच नाही. पुढच्या सकाळी जेव्हा मी उठले, तेव्हा मी स्वतःला ताजेतवाने वाटले. अंघोळ केल्यानंतर मी खूप नीटनेटके तयार होऊन हलक्या निळ्या रंगाची पांढरी कुर्ती असलेला सूट घातला आणि साध्या सँडल घातले. हलकासा मेकअप केल्यानंतर मी नाश्ता तयार करू लागले. पण मी किचनच्या दारांजवळ येऊन दुसऱ्या खोलीकडे बघत होते. मुलाच्या कामावर जाण्याची वेळ झाली होती. जसजसे मी नाश्ता तयार करून बाहेर आले, मुलगा दुसऱ्या खोलीतून येत होता. "आज तर खूपच छान दिसत आहात आई. वाटतं कालच्या व्यायामाचा परिणाम झाला आहे." मुलाने हसून म्हणाला. त्याची नजर माझ्या सूटवर आणि मग सँडलवर गेली. मी हसून उत्तर दिले, "परिणाम तर झाला आहे, पण तुला कसं कळलं?" मुलाने चहा पिताना म्हणाला, "आई, आज तुम्ही नेहमीप्रमाणेच साध्या सँडल घातले आहेत. म्हणून मला वाटलं की दुखणं आता बरे झालं आहे." मी हसत म्हणाले, "अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. आता डायनिंग टेबलवर बसा. मी नाश्ता घेऊन येते." मग आम्ही दोघे मिळून नाश्ता करू लागलो. त्या दरम्यान मुलाने मला विचारलं, "आई, तुम्ही काही खास कपडे घालत नाही का?" मी उत्तर दिले, "घालते पण खूप कमी. वर्षातून 1-2दा जर काही खास प्रसंग असेल तर." का? मुलगा म्हणाला, "नाही. फक्त म्हणून की मी तुम्हाला खूप छान दिसतील." मग मुलगा जाताना म्हणाला, "आई, रात्रीचं जेवण मी बाहेरूनच आणतो. तुम्ही करू नका." त्यावर मी हसून म्हणाले, "ठीक आहे." मग मुलगा म्हणाला, "जर दुसऱ्या कशाची गरज असेल तर सांगायला, येताना घेतो." त्यावर मी म्हणाले, "मला दुसऱ्या कशाची गरज नाही." मग मुलगा गेल्यानंतर छोट्या-मोठ्या कामात गुंतले. त्यानंतर दुसऱ्या खोलीला नीट करू लागले. त्या दरम्यान मला त्याच्या बिछाण्याखाली काही कपडा पडलेला दिसला. मी खाली डोळ्यांची पापणी थोडी फुगली, तर माझ्या डोळ्यांची पापणी फुगली. तो हलक्या निळ्या रंगाचा कपडा होता, जो कदाचित तोच होता. मी त्याला काळजीपूर्वक पाहिले आणि समजले की कोणाची खाजगी वस्तू असू शकते, जी चुकून इथे राहिली. मी लगेच कपडा एका बाजूला ठेवला आणि खोलीची स्वच्छता करू लागले. त्या दरम्यान मला काही दिवसांपूर्वीची गोष्ट आठवली, जेव्हा मुलात हे कपडा कदाचित त्यांच्यापैकी कोणाचा असेल. मी कपडा उचलून पाहिला, तर त्यावर काही हलक्या खुणा दिसल्या. मला समजायला उशीर लागला नाही की त्या खुणा कशा आहेत. या विचाराने मी थोड्या वेळासाठी गमावून गेले. त्याच वेळी अचानक बाहेर दारांवर ठोका झाला, तर मी तो कपडा पुन्हा बिछाण्याखाली ठेवला आणि बाहेर येऊन दारांकडे पाहिले. मी पाहिले की शेजारची काजल उभी होती. "अरे काजल भाभी, तुम्ही?" "मी आता येते," मी म्हणाले आणि पटकन मुलाची खोली बंद केली आणि खाली येऊन दार उघडले.
काजल जी शेजारला राहत होती. काजल अनेकदा दुपारी माझ्या घरी येत असे किंवा मला आपल्या घरी बोलावून घेत असे आणि आम्ही दोघी इकडे तिकडेच्या गोष्टी बोलत असू. त्या दिवशीही आम्ही दोघी गल्ली मोहल्ल्याच्या ढेर सारी गोष्टी करत होतो. काजल गेल्यानंतर मी पुन्हा एकदा आंघोळ करण्याचा मन केला. सकाळी मुलाने कपड्यांचा उल्लेख केला होता म्हणून आंघोळ करून मी हिरव्या रंगाचा सूट घातला आणि सोबत पांढऱ्या रंगाच्या कमी हिलच्या सँडलही घातले. मुलाच्या येण्याची वेळही झाली होती आणि संध्याकाळी 5 वाजले. मी दार उघडले तर मुलगा मला खूप लक्षाने बघू लागला आणि त्याला माझ्याकडे अशा प्रकारे लक्षाने बघताना पाहून मी हसत हलक्याने म्हणाले, "असे काय बघत आहात बाबा?" हसत म्हणाला, "खरोखर आई, आज तुम्ही या सूटमध्ये खूप छान दिसत आहात." तो आत आला. तो सोबत रात्रीचं जेवणही आणले होते. "मी रात्रीचं जेवण आणलं आहे. तुम्ही गरम करून घ्या आणि मी वर जातो फ्रेश होण्यासाठी. तुम्ही 1 ग्लास सरबत बनवाल प्लीज." मी त्याच्याकडे हसत पाहिले आणि म्हणाले, "का नाही?" त्यानंतर मुलगा वर गेला आणि फ्रेश होऊन जेव्हा खाली आला, तेव्हा त्याने शर्ट आणि शूज घातले होते. मी सरबत बनवले आणि ते दुसऱ्या खोलीत नेले आणि मी तिथे कूलर लावला. मुलगा खोलीत येऊन समोरच्या खुर्चीवर बसला आणि मीही बसले. पाय खाली लटकवून बसले. आम्ही दोघे इकडे तिकडेच्या गोष्टी केल्या. त्या दरम्यान मुलाने मला विचारलं, "आई, आता तुमच्या कंबरेचं दुखणं कसं आहे?" मी हसत म्हणाले, "अरे, आता तर पूर्ण ठीक आहे. काल तुम्ही जे हलके व्यायाम करवले, त्यामुळे आराम मिळाला." मुलाने आपला शरबताचा ग्लास साईड टेबलवर ठेवत म्हणाला, "आई, तुम्ही आरामात बसा. मी तुम्हाला आणखी काही हलक्या स्ट्रेचिंग पोजेस सांगतो, ज्यामुळे तुम्हाला आणखी आराम मिळेल." मी नकार देत म्हणाले, "नाही बाबा, मी ठीक आहे." पण मुलगा म्हणाला, "तुम्ही माझ्यासाठी नेहमी इतकं करता. मी तुमच्यासाठी एवढंही गोष्ट टाळू शकले नाही." आणि रिकाम्या ग्लास टेबलवर ठेवत म्हणाले, "चांगलं, बाबा, तुम्ही मानत नाही." बसते. "आधी ही सँडल तर काढून टाकू." मी म्हणाले, "काढण्याची गरज नाही आई. ही सँडल तुमच्यावर खूप सुंदर दिसत आहेत. तुम्ही इथेच बसा." थोडी साधेपणात त्याच्या बोलण्यावर मला हसू आलं आणि मी त्याची गोष्ट मानून खुर्चीवर बसले. मी सूट घातले होते म्हणून माझी कंबर मुलाच्या नजरेसमोर होती. मुलाने मला आणखी काही हलक्या स्ट्रेचिंग पोझेस सांगितले. मी मुलाला विचारलं, "एक गोष्ट सांग, तुला माझ्या या सँडल खूप आवडतात ना?" मुलगा थोडा हसत म्हणाला, "जी आई, तुम्ही अगदी बरोबर सांगत आहात. तुम्हाला अजीब वाटेल पण मला स्त्रियांच्या पायांमध्ये साध्या सँडल आवडतात आणि तुम्ही तर नेहमी तेच घालता." अरे, यात लाजण्यासारखी काय गोष्ट आहे? आणि मला काही अजीब वाटत नाही. मुलाने सांगितलेल्या व्यायामामुळे मला थोडा आराम मिळत होता. मुलगा हळूहळू मला आणखी हलक्या स्ट्रेचिंग सांगू लागला. माझ्या चांगल्या मूडला पाहून मुलानेही थोडी साधेपणा दाखवत म्हणाला, "आई, तुमची पाठ खूप सरळ आहे. जर तुम्हाला हवं तर थोडं पुढे वाकू शकता. यामुळे आणखी आराम मिळेल." मी थोडं हसत तसं करण्याचा प्रयत्न केला. मला मागील वेळेमुळे थोडं सुकून मिळालं होतं, म्हणून मी जास्त नकार दिला नाही. जसजसे मी थोडं पुढे वाकले, मूल्याने मी माझा बॅलन्स दिला आखू शकेन. मला व्यायामामुळे सुकून मिळत होतं. पण मला वाईट वाटलं की मुलगा जास्त लक्ष देत आहे. यात जाणवलं की तो माझ्या पाठीच्या खालच्या भागाला जास्त आधार देत आहे. मला थोडं अजीब वाटलं पण मी काही बोलले नाही की मुलगा कदाचित जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी हळूच सरळ बसण्याचा इशारा केला. थोड्या वेळानंतर जेव्हा मुलाने चुकून माझ्या पाठीला स्पर्श केला, तर मी अचानक थोडी चौकलो. मला जाणवलं जसं हलकीशी थ्रिल्स धावली. मी लगेच त्याचा हात पकडून हळूच दूर केला आणि म्हणाले, "बस आता आता ठीक वाटतंय." मी लगेच त्याच्यापासून थोडं दूर हटून बसले. मी थोडी चकित होते आणि मुलगाही थोडा अस्वस्थ वाटत होता. त्याची हालचाल थोडी अजीब वाटली आणि मी आरामात उठून उभी राहिले. जसजसे मी उभी राहिले, माझा पायजामा थोडा सैल झाला, ज्यामुळे मी थोडी लाजले. मी लगेच स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि पटकन खाली वाकून माझा पायजामा ठीक करू लागले. त्यावेळी मला समजत नव्हतं की मी काय करावं, कारण मला थोडी शरम वाटत होती. मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मुलगाही थोडा मागे हटला. मी मुलाला म्हणाले, "धन्यवाद बाबा, आता मी ठीक वाटते." मुलाने होकारात डोके हलवलं. संध्याकाळी मी आणि माझा मुलगा अशा परिस्थितीत होतो, जी स्वतःच सामान्य होती, पण थोडी घबराट किंवा गोंधळही जाणवत होती. माझा श्वास थोडा वेगवान झाला होता आणि मला एक अजीबशी अवस्था होत होती, जी मी पूर्णपणे समजू शकत नव्हते. जरी मी पूर्णपणे या परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करत होते, पण मी थोडी गोंधळले होते. आम्ही दोघे कोणत्याही बोलण्याशिवायच शांत होतो. मुलाच्या जवळीकने मला थोडं अस्वस्थ केलं होतं. पण मी त्याला काही बोलले नाही. माझ्या मनात थोडी थोडी गोंधळ होती आणि मी समजू शकत नव्हते काय होतंय.
तर माझ्या शरीरात हलकीशी बेचैनी होती. मुलाने या जवळीकला थोडं वाढवत माझ्या शरीराजवळ येण्याचा जो प्रयत्न केला होता, ज्यामुळे मला आणखी बेचैनी वाटली होती. शेवटी मी जाणवलं की परिस्थिती थोडी पुढे जात आहे आणि मला आता सामोरे जावं लागेल. मग थोडी वेळ शांत राहिले, जसं काही हालचाली नंतर होते. मी हळूच मुलाला थोडं आणखी दूर हटायला सांगितले. मी स्वतःला सावरत माझे श्वास सामान्य करू लागले. मी स्पष्टपणे म्हणाले, "बाबा, हे थांबवा. हे योग्य नाही. आपण आई आणि मुलगा आहोत. अशा प्रकारची जवळीक चुकीची आहे. मला यामुळे अस्वस्थ वाटतंय आणि हे नात्यासाठी घातक आहे." मुलगा लाजला. त्याने डोळे खाली केले आणि म्हणाला, "आई, माफ करा. मला काही वाईट हेतू नव्हता. फक्त तुमची मदत करायची होती. पण मला कळत नाही कसं झालं." मी सीमा ओलांडल्या. मी शांतपणे म्हणाले, "आपण दोघेही जाणतो की कुटुंबात आदर आणि योग्य अंतर राखणं खूप महत्त्वाचं आहे. अशा भावना किंवा विचार कधी आले तरी त्यांना योग्य असे काही चालत नाही. नातेवाईक विश्वास तुटतो आणि मन दुखतं." मूल्याने होकार दिला. त्याने माफी मागितली आणि वचन दिलं की तो असे कधीही करणार नाही. आम्ही दोघेही थोड्या वेळ शांत राहिलो. मग हळूहळू सामान्य संभाषण सुरू झालं. आम्ही जेवण केलं आणि त्या रात्रीपासून आम्ही अधिक जागरूक राहिलो. त्या दिवसापासून मला समजलं की कुटुंबातील नात्यांमध्ये आदर, विश्वास आणि स्पष्ट मर्यादा राखणं किती आवश्यक आहे. चुकीच्या दिशेने जाणारे विचार किंवा कृती वेळेवर थांबवणं, स्पष्ट संवाद साधणं आणि एकमेकांच्या भावनांचा सुरक्षितता देते. प्रत्येकाने आपल्या नात्यांची पवित्रता जपली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.